चला तर मंडळी, आज मुलांच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे आणि ठरवलं की आज दहीवडे बनवून त्यांच्यासाठी द्यायचे. तर खूप सारे दहीवडे मुलांमध्ये वाटण्यासाठी इथं आज बनवणार आहे आपण छोटे छोटे स्पंजी दहीवडे. दहीवड्यांची रेसिपी खूप सारी तुम्ही पाहिलेली असाल, पण आज आपण मूग डाळ आणि उडद डाळपासून कसे सॉफ्ट आणि स्पंजी इथं दहीवडे बनवायचे ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. सोबतच चटण्या बनवायच्या आणि एकदम टेस्टी जशी आपल्याला रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये किंवा चौपाटीमध्ये मिळते तशाच पद्धतीची इथं आज आपण दहीवडे बनवणार आहे. त्यांची पार्टीही झाली पाहिजेत आणि आपला सुद्धा एन्जॉय झाला पाहिजेत. तर चला आज बनवणार आहे दहीवडे आणि मुलांच्या शाळेमध्ये द्यायचे आहे. तर छोटे छोटे दहीवडे कसे बनवायचे तर या रेसिपीमध्ये बघणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका मंडळी. तसेच चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर मी इथे समप्रमाणामध्ये डाळी घेतलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुंगाची डाळ. कोणतीही डाळ घेऊ शकता, इथं शिलट्यावाली घेऊ शकता किंवा अशी बगर शिलट्यावाली घेऊ शकता. तर मेजरिंग जर तुम्हाला सांगायचं म्हटलं मापामध्ये तर हे 250-250 ग्राम आहे. म्हणजे टोटल इथं अर्धा किलो डाळ आपण वापरलेली आहे. तर आता काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं. आता तुम्हाला सांगणार आहे की हे 4-5 घंटे आपल्याला भिजवत घालायचे आहे. तर हे सकाळी प्रोसिजर केली तरी चालते किंवा ओव्हरनाईटसुद्धा. चांगली इथं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी याच्यामध्ये घालून मस्त ओव्हरनाईट आता आपल्याला भिजू घालायची. सकाळी मुलांच्या शाळेमध्ये बनवून द्यायचं आहे आपल्याला, तर रात्रीची ही प्रोसिजर करावी लागणार आहे. तर आता मी इथं मस्त पाणी डुबेल तेवढी इथं टाकलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, चांगली डाळ भिजली गेली पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. तर आता मी ओव्हरनाईट भिजू घातली होती आणि सकाळी इथं 6 वाजता मी हे उघडून पाहिलं आणि मस्त फॉर्मेट झालेली आहे डाळ. चांगली भिजल्या गेलेली आहे. बघू शकता तुम्ही, हाताने जरी दाबलं तर छान मस्त मऊ लुसलुसीत डाळ आता आपली झालेली आहे. तर आता याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं. स्वच्छ पाणी टाकल्यानंतरच आपल्याला इथं काय करायचं आहे, डाळ वाटून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने सकाळीसुद्धा धुवून घ्यायची. तर आता इथं पाणी न टाकता आपल्याला चांगलं बारीक इथं वाटून घ्यायचं आहे. आता जेवढं तुम्ही बारीक वाटणार तेवढे इथं स्पंजी आपली इथं दहीवडे बनणार. आता दहीवडे म्हणतात. तर बघू शकता तुम्ही, चांगली बारीक इथं डाळ वाटून झालेली आहे आणि हाताने जरी पाहिलं तर पिठासारखी मऊ आणि एकदम सॉफ्ट इथं आपली डाळ तयार झालेली आहे. आता इथं आपल्याला मोठ्याच भांड्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे चांगलं आता फेटल्या गेली पाहिजेत. जर पॉट उलटा करून टाकला तर डाळ पडणार नाही अशी आपण वाटून घ्यायची. याच पद्धतीने मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. बघू शकता आता अर्धा किलोची म्हणजे डबलच होऊन जातात. तर याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आणि इथे थोडंसं चवीनुसार मीठ आणि अजवाईन घालून घ्यायची. आता सुक्या मसाल्यामध्ये जरी तुम्हाला इथं घालायची असले तर काळी मिरचीचं पावडर घालू शकता किंवा इथं तुम्ही जिरं पावडर घालू शकता, चाट मसाला घालू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. आता आपल्याला काय करायचे, अशा बोटाने चांगलं इथं आपल्याला दूर दूर बोटं करून, म्हणजे मी दाखवते व्हिडिओमध्ये तशाच प्रमाणामध्ये इथं फेटून घ्यायचं. आता एवढं फेटायचं की डाळीचा जे कलर आहे एकदम व्हाईट झाला पाहिजे, ते एवढं फेटून घ्यायचं. म्हणजे 10 ते 15 मिनटं लागतात फेटण्यासाठी. तर आपली डाळ हलकी फुलकी आणि एकदम डबल इथं फुलून तयार होते. तर काय करायचं, चेक करण्यासाठी मी इथं 15 मिनटं डाळीला चांगलं फेटलं आणि एका पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि टाकून बघायचं. एकदम टाकताच इथं आपल्याला वर जर गोळा आला तर समजून घ्यायचं परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. साईडलाच इथं आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचं. तर छान मस्त इथं ऑइलसुद्धा गरम झालेलं आहे. आणि जेव्हा दही वडे बनवायचे आपल्याला त्यावेळेस काय करायचं, हाताला ऑइल किंवा पाणी लावत राहायचं आणि असे छोटे छोटे आपल्याला इथं दही वडे बनवून तयार करायचे. आता दही वडे बनवताना काय करायचं की गॅस जे आहे मीडियम ठेवायचं. ऑइलचं टेम्परेचर जास्त गरम करू नका, म्हणजे टाकताच एकदम लालसर होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर आता शाळेमध्ये मुलांना हे शेअर करायचे आहे, त्यांचा मेळा आहे. तर आता आपल्याला तशाच मुलांच्या पद्धतीने इथं दही वडे बनवायचे, छोटे छोटे बनवायचे. म्हणजे आपण जशी चौपाटीवर कटोरीमध्ये खातात तशाच पद्धतीने ते सुद्धा शेअर करतात. तर आज मुलांची डिमांड होती की आमच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहेत, तर सर्वजण काहीतरी वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात, आम्ही सुद्धा काहीतरी घेऊन जायचं. त्यांनी डिसाईड केलं की आज दही वडेच बनवून घेऊन जायचे, म्हणजे छान मस्त
मस्त लागतात खायला आणि चटण्यासुद्धा. असे चटपटे जर पदार्थ मुलांना मिळाले की खूप आवडीनं खातात. तर बघू शकता मस्त मी जेवढे ऑइलमध्ये इथं टाकले गेलेले आहे तेवढे फिरून घ्यायचे आणि एकसारखे फिरून घ्यायचे मीडियम गॅसवर. सारखा कलर येतो दही वड्यावर आणि फिरवल्यानंतर काय होणार आहे, हलके फुलके होतात. मीडियम गॅसवर हे सगळी प्रोसिजर करायची आहे. बघू शकता तुम्ही, जास्त वेळ लागणार नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये असे कुरकुरीत होतात. आतमध्ये एकदम हलके फुलके आणि एकदम आतमध्ये सॉफ्टसुद्धा राहतात. बिलकुल कच्चे राहणार नाही. हे 3 ते 4 मिनिटामध्ये हलके फुलके आपले दही वडे बनून तयार होतात. आता खूप सारे बनवायचे आहे आपल्याला, तर असे छोटे छोटे 2 ते 3 बॅचेसमध्ये सगळे फ्राय होऊन जातात. तर बघू शकता कलर एकसारखा आलेला आहे. मस्त छोटे छोटे इथं गुलाबजामुन बनवतो बस तशाच पद्धतीची इथं बनवून तयार झालेली आहे. तिने सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. 15 ते 20 मिनिटामध्ये अर्धा किलो आपल्याला डाळीची इथं दही वडे बनवून तयार करायची आहे आणि अर्धा किलो डाळीमध्ये खूप सारे इथं दही वडे बनवून तयार होतात. तर बघू शकता मस्त बॅचेस टू बॅचेस असेच फ्राय करा. तर मी इथं सगळे फ्राय करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही मस्त एक प्लेट भरून इथं आपले तयार झालेले आहे आणि मस्त गोल गोल आणि छोटे छोटे सुद्धा. त्याच पॅनमध्ये काय करायचं आहे, इथं आपल्याला हलकं गरम पाणी घ्यायचं. जास्त गरम घेऊ नका, म्हणजे जसं आपण जरी हात लावला तर जळण्याची जास्त शक्यता नाही राहत. तेवढंच गरम करून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये काय करायचं, जे खाण्याचं नेहमीचं मीठ राहते अर्धा टीस्पून ते घालून घ्यायचं आणि काळं मीठ घालायचं. आता इथे तुम्ही जिरं पावडर घातलं तरी चालेल, काहीच हरकत नाही, किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता या पाण्यामध्ये. चांगलं फिरून घ्यायचं आणि मिठाला, दोन्ही मिठाला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे त्याची जी चव आहे अप्रतिम लागतात. हे छोटे छोटे जे टिप्स आहे लक्षात घाला. आणि हे बघा छान मस्त हे जे आपण फ्राय केलेले आहे दही वडे हे पाण्यामध्ये घालायचे. तर आता पाण्यामध्ये किती वेळ ठेवायची हे लक्षात घ्या. पाण्यामध्ये 10 ते 12 मिनटं ठेवा, जास्त ठेवू नका. जोपर्यंत पाणी इथे दही वड्यामध्ये सोक होत नाही तोपर्यंत इथं ठेवायचे आहे. तर बघू शकता सगळे पाण्यामध्ये डीप करायचे, झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण दही इथं फेटून घ्यायचं, तोपर्यंतच ठेवायचं. तर अर्धा किलो इथं मी घेतलेला आहे पहिल्यांदा दही. चांगलं इथं मऊ करायचं, म्हणजे आपली क्रीमी टेक्स्चरमध्ये येईपर्यंत फिरून घ्यायचं. आता अर्धा किलो डाळीचे आपण इथं दही वडे बनवत आहे, तर 1.5 लिटर मी इथे दह्याचा वापर करणार आहे, नंतरसुद्धा करणार आहे. पहिल्यांदा इथं अर्धा लिटर मी घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मस्त मीठ घालायचं आणि मी इथं वाटलेली साखर 2 कटोरी इथं घालत आहे. आता तुम्हाला गोड जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि कमी करू शकता. चवीनुसार इथं मीठ घातल्यानंतर इथं मी काळं मीठसुद्धा घातलेलं आहे, त्याने खूप छान असा टेस्ट येतो. हे सगळं फिरून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, तशाच प्रमाणामध्ये हे करायचं. तर पाहू शकता जसं क्रीमी टेक्स्चर राहते बस तसंच आपल्याला, किंवा इथे आपण खीर वगैरे बनवतो तसंच. तर आता चेक करायचं आहे की हे जे दाणे राहतात दहीमध्ये बिलकुल नाहीसे करायचे आणि अशी एक उलटा चम्मच करून बघायचं. तर आता इथं आपल्याला डेकोरेट करण्यासाठी मी इथं हिरवा इथं घेतलेला आहे लसण, आणि इथं कोथिंबीर घ्यायचं आणि याच्यामध्ये हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहे. हे दोन्ही मी इथं बारीक चॉप करून घेतलेलं आहे. बघू शकता हिरवी पालसुद्धा आहे आणि कोथिंबीरसुद्धा आहे. आता हे काय करायचं, बाजूला ठेवायचं. हिरवी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे मी. आता हे बघू शकता दही वड्याने सर्व पाणी इथं शोषून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्राचं पाणी दाबून दाबून करायचं. तर बघू शकता ज्या पोझिशनमध्ये दही वडे आहेत त्याच पोझिशनमध्ये येतात. फक्त पाणी इथं पिळून घ्यायचं, बिलकुल याच्यामध्ये पाणी ठेवू नका. आता जेवढं त्यांनी शोषून घेतलं तेवढं तर राहणारच आहे, म्हणजे इथं डब्बल असे मोठे मोठे फुलून तयार होतात. तर बघू शकता मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. मस्त इथं आता सॉफ्ट झालेले आहे आणि फक्त तुम्ही पाहू शकता इथं अर्धा गिलास एवढं पाणी इथं शिल्लक राहिलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये हे मी परत इथं दही ॲड करणार आहे. आता तुम्ही मोठं कोणतंही भांडं घेऊ शकता, पण मी कढईचा इथं वापर याच्यासाठी करत आहे, चांगले मोकळे बसतात. तर बघू शकता मोकळं कोणतंही भांडं घ्यायचं. तर आता हे मी अर्धे, म्हणजे थोडे थोडे टाकायचे दह्यामध्ये वडे आणि आपल्याला डीप करायचे. फक्त 1 ते 2 मिनिट इथं आपल्याला डीप करून घ्यायचे
आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे. म्हणजे ज्या कटोऱ्यामध्ये मी दही फेटलेलं होतं त्याच भांड्यामध्ये काढणार आहे. म्हणजे जास्त भांडे भरवायची आपल्याला गरज नाही. तर आता ही प्रोसिजर तुम्हाला नवीन वाटत असेल, पण काय होणार आहे ना, आपण एवढे खूप सारे दही वडे बनवतात. प्रत्येक दही वड्याला इथं आपल्याला कोटिंग द्यायचं असते आणि पूर्ण दह्यामध्ये इथं आपल्याला भिजून घालायचे आहे. तर अशाच पद्धतीने थोडे थोडे आपल्याला दह्यामध्ये दही वडे टाकायचे, थोडेसे डीप करायचे, चांगलं 1 ते 2 मिनटं फक्त याच्यामध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे पूर्ण इथं शोषून घेतात. तर हे बघू शकता मी पूर्ण दही वड्याला कोटिंग केलेली आहे दह्याची आणि बघू शकता खूप सारे झालेले आहे. आता झाकून ठेवायचं 5 ते 6 मिनटं, नंतर बघू याला आपण. आता मी इथं काय केलेलं आहे, जे आपण हिरवी कांद्याची पाल आणि बारीक सेव घेतलेली आहे. इथं चिंचाची चटणी तयार केलेली आहे. आता तुम्हाला जर चिंचाची चटणी बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल. आणि इथं घेतलेली आहे मी हे बोर जे असतात ना आपले खाण्याचे सुके बोर, मी गुळामध्ये इलायची पावडरमध्ये उकळून घेतलेले आहे, ते सुद्धा मस्त लागतात. आणि ही चटणी मी तयार केलेली आहे ताजी ताजी हिरवी. थोडीशी मी इथं काय केलेलं आहे, पुदिनासुद्धा ॲड केलेला आहे, त्याच्यामुळं खूप छान मस्त थंड थंड स्वाद येतो. तर आता ही आपली प्रत्येक प्रोसिजर जे आहे तर आवडीनुसार असतात. तर एका वाटीमध्ये मी इथं दही वडे काढून घेतलेले आहे. मुलांना दाखवत आहे की अशा पद्धतीने तुम्ही सर्वांना देऊ शकतात. एका वाटीमध्ये 2 ते 3 तुम्ही इथं दही वडे टाका, त्याच्यावर हिरवी चटणी टाकून घ्या. आता बाजूला मुलंसुद्धा बघत आहे, त्याच्यामुळं मी तुम्हालासुद्धा दाखवते आणि मुलांनासुद्धा दाखवत आहे. इथं थोडीशी कांद्याची पाल आणि इथं कोथिंबीर घालायचं, नंतर दही घ्यायचं. जशी सजवलेली आहे प्लेट किंवा असे भांडे मी तुम्हाला दाखवत आहे, तशाच पद्धतीने शाळेमध्ये सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता. तर थोडेसे सुके मसाले घालायचे, चाट मसाला घालायचं, थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं. आता इथं थोडंसं आणखीन आपण डेकोरेट करायचं. नंतर आपण बारीक सेव घालायची, पुन्हा चिंचाचा रस आणि इथे मस्त हिरवी चटणी टाकायची आणि अशी मुलांना सर्व करायची. अशी मुलांना मी दाखवत आहे की या पद्धतीने शाळेमध्ये मी जरी नसली तर तुम्ही करू शकता. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशी आयडिया देऊ शकता. तर बघू शकता छान मस्त दहीवडे आणि मोठ्यांना जर सजवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सजवू शकता. आणि जर तुम्हाला नंतर खायचे आहे तर एका भांड्यामध्ये भरून मस्त फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला आवडेल त्यावेळेस तुम्ही इथे मस्त एक कटोरी घ्यायची, सजवायची आणि मस्त एन्जॉय करायचा. एकदम मुलांसाठी सोपी पद्धत तुम्हाला इथं मी दाखवलेली आहे. आणि चिंचाची चटणी किंवा हिरवी चटणी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. मी हे सुद्धा रेसिपी दाखवणार आहे. सेव कशी बारीक घरी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही. आणि कशी वाटली आजची मुलांची ही रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.